सुरू आहे आणि पेपर फुटीला देशाचं गृह खातं जबाबदार आहे या अपराधाला. मुलांच्या भविष्याचं रक्षण तुम्ही करू शकला नाही. उलट विद्यार्थी न्याय मागायला आले, रस्त्यावर उतरले, तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती टिअर गॅस फोडलेत, लाठ्या चालवल्यात, लाठ्या खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गन्स म्हणजे गोळीबार केला. आणि जेव्हा ह्या विषयावर चर्चा आली तेव्हा अमित शहा हे संसदेतून पळून गेले, आले नाही संसदेमध्ये. एकतर हे त्यांचं नैतिक अधपतन तर आहेच आणि डरपोकपणाचा कळस आहे. भाजपवाले काय त्यांचे संरक्षण करणार? भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले लोक अमित शहाचं काय संरक्षण करणार? भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज आहे. लोक रस्त्यावर धरतील तुम्हाला, म्हणून तर अमित शहा पळतायत इकडून तिकडे तिकडून इकडे. संसदेमध्ये वंदे मातरमचे विधेयक आलं, प्रधानमंत्री गायब. ज्या वंदे मातरमवर 2 दिवस विशेष अधिवेशन घेतलं पंतप्रधानांनी आणि मोठं भाषण ठोकलं काँग्रेसवर टीका करणारं, पण जेव्हा वंदे मातरम राष्ट्रगीताच्या संरक्षणासंदर्भात एक विधेयक आलं तेव्हा प्रधानमंत्री आले नाहीत. हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. प्रधानमंत्र्याकडून माफी मागायला पाहिजे. ना गृहमंत्री ना प्रधानमंत्री हे असतात कुठे? हे करतात काय? यांना काम काय आहे? संसद काळात जर प्रधानमंत्री आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित नसतील तर हे कुठे असतात? हे काय कांड करत असतात? हे देशाला समजावं लागेल. आता पुण्यामध्ये आले, काँग्रेसने आणि इतर लोकांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं. हा त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात हिंसेला हिंसेनं उत्तर देऊ. तुमच्यात हिंसा करायचा दम आहे का? आहे का दम हिंसा करण्याचा? सांगा ना तुम्ही. रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ